मैद्याचा जराही वापर न करता अगदी मऊ लुसलुशीत, अतिशय सॉफ्ट आणि अगदी जाळीदार असा हा रव्याचा केक बनून तयार झाला आहे। नमस्कार, मी सुवर्णा's रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने रव्याचा अगदी परफेक्ट असा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर हा केक तुम्ही बघू शकताय, अतिशय सॉफ्ट आणि अगदी जाळीदार आणि अतिशय परफेक्ट असा हा केक बनून तयार झाला आहे। तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। तर या केकसाठी रवा बारीक किंवा मोठा कोणताही घेतला तरी चालू शकतो। यानंतर इथे आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे। तर यामध्ये आपल्याला साखरच मोजून घ्यायची आहे, पिठी साखर वापरायची नाही आहे। जर इथे तुम्ही पिठी साखर वापरलात तर या केक मधलं गोडाचं जे प्रमाण आहे ते चुकू शकतं। तर अशा पद्धतीचं मेजरिंग कप तुमच्याकडे नसेल तर हे सगळं प्रमाण तुम्ही वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकताय। यानंतर इथे मी 1 कप हे दूध घेतलेलं आहे। तर दूध आपल्याला गरम करूनच घ्यायचं आहे। तर बोट बुडवल्यानंतर बोटाला हलकासा चटका बसला पाहिजे, इतकं गरम हे दूध असलं पाहिजे। आणि हे दूध आपण या रव्यामध्ये थोडं थोडं टाकून हा रवा भिजवायचा आहे। तर सगळं दूध आता आपल्याला वापरायचं नाही आहे, तर रवा भिजेल इतकंच दूध आपण यामध्ये घालणार आहोत आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर हा रवा भिजण्या इतपत दूध यामध्ये मी घातलेला आहे आणि रवा व्यवस्थित एकसारखा करून घेतलेला आहे। यावरती झाकण लावायचं आहे आणि 20 मिनिटांसाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर हे शिल्लक राहिलेलं दूध आपण नंतर वापरणार आहोत। तर हा केक मी गॅसवरती पातेल्यामध्ये करणार आहे। तर 20 मिनिटांनंतर बॅटर बनवण्याच्या 5 मिनिट आधी आपल्याला हे भांडं गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे। याच्यामध्ये मी एक जाळी ठेवते किंवा स्टँड ठेवायचं आहे, नसेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा प्लेट ठेवू शकता। याच्यावरती झाकण लावून हे भांडं आपण गरम करायला ठेवूयात। इथे तुम्ही कुकरचा वापर केला तरी चालेल। तर आता आपण केकचा जो डबा आहे तो तयार करून घेऊयात। केकच्या डब्याला व्यवस्थित अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली मी बटर पेपर लावून घेते। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर संपूर्ण डब्याला व्यवस्थित तेल लावून चमचाभर गव्हाचं पीठ किंवा मैदा व्यवस्थित या डब्याला लावून घ्यायचं आहे। तर या डब्याला खाली मी बटर पेपर लावलेला आहे, यामुळे साईडच्या बाजूला आपण हे गव्हाचं पीठ लावून घेणार आहोत। तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तेल लावल्यानंतर आपल्याला मैदा किंवा गव्हाचं पीठ या डब्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे। राहिलेलं पीठ मी काढून ठेवते आणि संपूर्ण डब्याला तुम्ही अशाच पद्धतीने, जर बटर पेपर नसेल तर गव्हाचं पीठ किंवा मैदा लावून घेऊ शकता। तर आता केकमध्ये घालण्यासाठी इथे मी चेरी आणि टूटी फ्रुटी घेतलेली आहे। तर हे तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, किंवा याच्यासोबतच तुम्ही काजू बदामाचे काप घेऊ शकताय आणि याचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकताय। तर आता याच्यामध्ये मी थोडासा मैदा टाकून याला व्यवस्थित कोटिंग करून घेते, म्हणजे जेव्हा आपण हे केकमध्ये घालू तेव्हा ते खाली न बसता व्यवस्थित केकमध्ये राहील। तर ही तयार करून घेतलेली टूटी फ्रुटी आणि चेरी बाजूला ठेवूयात आणि 20 मिनिटांसाठी रवा आपण भिजायला ठेवला होता, तर हा व्यवस्थित असा भिजलेला आहे। तर आता आपण हा मिक्स करून घेऊयात। रवा अगदी छान असा भिजलेला आहे, या रव्याचा मस्त असा गोळा बनत आहे। तर हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला मोठं मिक्सरचं भांडंच वापरायचं आहे आणि आता याच्यामध्ये पाव कप आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे आपला केक अतिशय सॉफ्ट होतो आणि मस्त चवीचा होतो। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर इथे तुम्ही पाव कप दुधाची साय घातला तरी चालू शकतं। यासोबतच पाव कप आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे। तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तुम्हाला दुसऱ्या कोणत्या फ्लेवरची जर इथे कस्टर्ड पावडर वापरायची असेल तर ती वापरू शकता। आणि ही कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे हा केक अतिशय सॉफ्ट आणि मस्त जाळीदार असा बनून तयार होतो। यासोबतच आपण पाव कप याच्यामध्ये तूप घालणार आहोत। तुपाच्या ऐवजी इथे तुम्ही पाव कप तेल किंवा पाव कप वितळवून घेतलेलं बटर सुद्धा वापरू शकता। तर आता याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स अगदी थोडासा वापरणार आहे, कारण आपण जे कस्टर्ड वापरलेलं आहे त्यामध्ये छान व्हॅनिलाचा फ्लेवर आहे। तर आता याच्यामध्ये राहिलेलं सगळं दूध मी घालते आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरला फिरवल्यानंतर छान असं हे बॅटर आपलं बनून तयार झालेलं आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर या बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर आहे, आपल्याला थोडीशी सैलसर हवी आहे। यासाठी आपण यामध्ये थोडंसं दूध घालणार आहोत। तर इथे मी पाव कप हे दूध घेतलेलं आहे, इतकं सगळं आपल्याला घालायचं नाही आहे। यातील अर्धं दूध यामध्ये मी घातलेलं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते। तर अशी कन्सिस्टन्सी या बॅटरची असली पाहिजे, म्हणजे अगदी परफेक्ट या रव्याच्या केकसाठी हे मिश्रण आपलं बनून तयार झालेलं आहे। पाव कप दूध आपण जे घेतलं होतं त्याच्यातील अर्ध दूध इथे मी वापरलेलं आहे। राहिलेलं दूध आपण ठेवून देऊयात आणि आपण ही जी चेरी आणि टूटी फ्रूटी मैदा लावून तयार करून ठेवली होती ती या बॅटरमध्ये घालायची। थोडीशी मी शिल्लक ठेवते केकच्या वरून घालण्यासाठी। आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव टीस्पून आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे। या सोडा आणि बेकिंग पावडरवरती अर्धा चमचा आपल्याला लिंबू पिळायचा आहे आणि आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। सोडा, बेकिंग पावडर आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतल्यानंतर हे मिश्रण बघू शकताय अगदी छान फुलून आलेलं आहे आणि अगदी हलकं दिसत आहे। तर आता लगेचच आपण जो डबा तयार करून घेतलेला आहे त्या डब्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे। डबा हलकासा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे एअर बबल्स निघून जातील। आणि आता राहिलेली चेरी आणि टूटी फ्रूटी यामध्ये मी घालून घेते। तर हा केक आपला बेक करण्यासाठी तयार आहे। तर बारीक गॅसवरती 5 मिनिटे हे पातेलं मी छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये अगदी अलगद असा हा डबा ठेवून देऊयात आणि लगेचच यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। तर बारीक गॅसवरती साधारण 30 ते 35 मिनिटे आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। तर झाकण उघडून केक मध्ये मध्ये अजिबात चेक करायचा नाही आहे। तर 30 मिनिटांनंतरच आपल्याला झाकण काढून हा केक चेक करायचा आहे। तर इथे साधारण 35 मिनिटे होऊन गेलेली आहेत आणि अगदी बारीक गॅसवरती हा केक मी बेक करून घेतलेला आहे आणि आता हा केक आपण चेक करूयात। तर इथे टूथपिकच्या साहाय्याने हा केक मी चेक करते। तुम्ही एखाद्या चाकूने सुद्धा बघू शकता। टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजे केक छान झालेला आहे। गॅस बंद करून हा केक मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि केक बघू शकता अगदी सुंदर दिसत आहे आणि मस्त असा फुलून आलेला आहे। चाकूच्या साहाय्याने केकच्या कडा अशा पद्धतीने अलगद सोडवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हा केक काढून घ्यायचा आहे। केकच्या डब्याला खाली मी बटर पेपर लावला होता, त्यामुळे हा केक अगदी सहज निघतो आणि या केकची जाळी तुम्ही बघू शकता। अगदी परफेक्ट असा हा रवा केक आपला बनून तयार झाला आहे। तर हा केक कट करून मी तुम्हाला दाखवते। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला हा रवा केक अतिशय जाळीदार, मऊ, लुसलुशीत आणि अगदी सॉफ्ट असा बनून तयार झाला आहे। तर हा केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि जाळीदार हा रवा केक आपला तयार झालेला आहे। तर संपूर्ण केक मी अशाच पद्धतीने कट करून घेते आणि याचे स्लाइस करून घेते। तर या केकचे काप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे बनवू शकता। तर मस्त असा हा केक तयार झालेला आहे। तर तुम्ही जवळून याची जाळी बघू शकताय। अगदी सॉफ्ट असा हा केक आपला बनून तयार झाला आहे। अगदी मऊ, लुसलुशीत, तोंडात विरघळणारा, अगदी सॉफ्ट आणि जाळीदार आणि बनवायला अगदी सोपा असा हा रवा केक तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। तर हा केक तोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल अगदी हलका फुलका, मस्त कापसासारखा मऊसूद आणि अतिशय जाळीदार असा हा रवा केक आपला बनवून तयार झालेला आहे। तर या पद्धतीने हा केक जरूर एकदा बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।